शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, कर्जमाफीसाठी सरकार पंचांग पाहतंय का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. तर हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या, ठाकरेंची मागणी. लातूर आणि धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त भागाची ठाकरेंकडून पाहणी. बँकेच्या नोटिसा आल्या असतील तर मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या, मुख्यमंत्र्यांना सांगू हे पैसे तुम्ही भरा, पण तुम्ही खचून जाऊ नका, उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन. हे संकट तात्पुरतं आहे, बळीराजास अधिक सक्षमपणे पुन्हा उभा राहील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, आधारासाठी हात आखडता घेणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. पूरग्रस्त तरुणाच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले. सगळी सोंग आणता येतात, पैशांचं सोंग आणता येत नाही, अजितदादांनी तरुणाला सुनावलं. तर सरकार चालवू नका, पाय उतार व्हा, संजय राऊतांचा घणाघात. बळीराजाला महायुती सरकारनं वाऱ्यावर सोडलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं टीकास्त्र. तर शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेणार नाही, त्यांना पुन्हा उभं करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. सोलापुरातल्या तिरे गावात आजही घरांमध्ये पुराचं पाणी. कुटुंबानं मुलीच्या लग्नासाठी जमवलेलं सगळं साहित्य वाहून गेलं. आता लग्न तरी कसं करायचं, मायलेकींना अश्रू अनावर. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी खडसावलं. पंचनामे करता आणि 8,000 रुपये मदत देता. लेकरं बाळं कशी शिकवायची, संसार नेमका कसा चालवायचा, शेतकऱ्यांचा सवाल. संसार वाहून गेला, रस्त्यावर आलो, सरकार मात्र झोपेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा महापूर थांबेना, पिकं पाण्यात अन संसार उघड्यावर. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील तरट गावात शेकडो एकर शेती पाण्याखाली. कांदा, डाळिंब, सोयाबीन, तूर पिकं पूर्णपणे पाण्याखाली. उभं पीक वाहून गेल्यानं शेतकरी अडचणीत. पुरातून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना जनावरांना घराच्या छतावर नेलं. धाराशिवच्या परंड्यातील शेतकऱ्याची धडपड, जीव धोक्यात घालून 6 गायी छतावर चढवल्या. सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद. सीना नदीला आलेल्या पुराचा तिर्हे गावालाही फटका. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी. तर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक संवर्गातील पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा ढकलली पुढे. राज्यातील सर्व शिक्षक संघटना एका दिवसाचं वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. महाराष्ट्रामध्ये पुढचे 3 दिवस पुन्हा पावसाचे. 26 आणि 27 तारखेला अतिवृष्टीचा इशारा. खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका. तर दादांच्या मताशी सहमत नाही, आरक्षण गरिबी हटाव मोहीम नाही, भुजबळांची रोखठोक भूमिका. पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर सह 2 आरोपींना जामीन मंजूर. प्रांजल खेवलकरला 2 महिन्यांपूर्वी झालेली अटक. सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा केला कमी. दसरा दिवाळीमध्ये साखर महाग होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी घेतलं ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन. रश्मी ठाकरेंच्या हस्ते ठाण्यातील दुर्गेश्वरीची आरती. स्वामी चैतन्यानंदचे काळे धंदे समोर. रात्रभर विद्यार्थिनींना त्रास द्यायचा. बेबी आय लव्ह यू मेसेज करायचा. एअरफोर्स ग्रुप कॅप्टनने सुद्धा दाखल केली तक्रार. रेल्वेतून अग्नी क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती. 2000 किलोमीटरवरील लक्ष्याचा घेतला अचूक वेध. रेल्वेतूनही मारा आजमावण्यासाठी उभारली विशेष यंत्रणा.
लडाखमधील हिंसाचाराला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक जबाबदार, केंद्र सरकारचा गंभीर आरोप. लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला हिंसक वळण. जेएनसी आंदोलकांनी भाजपचं कार्यालय पेटवलं. हिंसाचारात आतापर्यंत 4 मृत्यू.